एक लक्षात घेतो, प्रसादात किती चव आहे ही कधी पाहायचीच नसते. प्रसाद प्रसाद असतो, त्याची चव कधी पाहायची नसते. त्याला प्रसाद भगवंतानं दिलेलं अन्न समजून सेवन करायचं असतं त्याला. तू त्याच्यात चव पाहतेस, अन्नाला नाव ठेवते. याच्या अगोदर सुद्धा तू अन्नाला नाव ठेवली, प्रसादाला नाव ठेवलीस, म्हणून तुझ्यावर ही वेळ आलेली आहे. याच्यातून एक बोध शिकण्यासारखा आहे. सामूहिक भोजन जिथे असेल, तिथे भंडारा असेल, तिथे प्रसादाला कधी नाव ठेवायचं नाही. जे असेल ते आनंदानं स्वीकारायचं. आपल्या घरामध्ये सुद्धा पहा, घरातली सगळ्यात वयस्कर माणसं जे असतात, ज्येष्ठ माणसं जे असतात, कधी अन्नाला नाव ठेवत नाही. जे असेल ते गुपचूप आनंदानं खातात. ह्याच्यात मीठच कमी आहे, चटणीच कमी आहे, चवच नाही, भाजीच तू चांगली केली नाही, असं अन्न पदार्थाला कधीही नाव ठेवायचं नाही. कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अन्नाला केवळ अन्न म्हणत नाही, तर अन्नाला परब्रह्म म्हणतात. अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतात. म्हणून अन्न पदार्थाला कधी नाव ठेवायचं नाही. माझ्या पुरुष वर्गाला, दादा बाबा काकांना माझे हात जोडून विनंती आहे, कधी कधी आपल्या पत्नीवरचा राग आपण जेवणाच्या ताटावर काढतो आणि जेवता ताटावरनं उठतो आपण. पण माझी विनंती आहे तुम्हाला, ताटावर कधी राग काढायचा नाही, जेवता ताटावरून कधी उठायचं नाही. हात जोडते तुम्हाला, भरलेलं ताट कधी सरकवायचं नाही. बरं, भरलेलं ताट कधी सरकवू नका, हाताने ढकलून देऊ नका. ते पूर्ण ब्रह्म आहे. ज्या लोकांना जेवता ताट ढकलून द्यायची, जेवता ताटावरून उठायची आणि अन्नामध्ये कधी हात धुवायचा नाही. ताट भरलेलं आहे, थोडंसं अन्न शिल्लक आहे, त्याच्यात कधी हात धुवायचा नाही. ही ज्या लोकांना सवय असते, माफ करा मला, वर्षभरामध्ये अन्नधान्याचा तुटवडा येतो त्या घरामध्ये. ही मी माझ्या पदरचं सांगत नाही, शास्त्रात सांगितलेलं. लागतंय तेवढं पोटभर खा, एक तर ताटात शिल्लक टाकू नका. काही तुम्हाला पदार्थ आवडला, नाव ठेवू नका. उचलून गाईला, मांजराला, कुत्र्याला, जे आहेत ना पशु जीवजंतू खातात बिचारे, ते त्यांना द्या. पण प्रसादाला नाव ठेवायचं नाही, जेवत्या ताटात हात धुवायचा नाही, भरलेलं ताट कधी असं ढकलून द्यायचं नाही, ताटावर कधी राग काढायचा नाही. या गोष्टीचं पथ्य पाळायचं. शहाणी माणसं कधी जेवत्या ताटाला, अन्नाला रुसत नाही, फुगत नाही, नाव ठेवत नाही, आहे त्या पद्धतीने त्या प्रसादाचं सेवन करत असतात. हे समजदार माणसाचं लक्षण आहे. माझं बोलणं तुमच्या लक्षात येत आहे असं समजते मी आता. प्रसादाला कधी नाव ठेवू नका. कार्यकर्ते मंडळी जे 4-4, 5-5 घंटे उभं राहून स्वयंपाक करतात इथं, आणि आई तर ताटावर बसलेले म्हणतात भाजी आज तिखटच आहे. आई ते ताटावर बसलेले म्हणतात भात थोडा कच्चाच राहिला. त्यांनी जे केलंय, समोर जे ताट भरलेलं आहे, त्या प्रसादाला नाव ठेवायचं नाही. बनवणारे जीव तोडून बनवतात. त्यांची इच्छा असते की चांगला प्रसाद लोकांनी खावा, भरपूर खावा. एखादच अनावधानाने एखादी गोष्ट कमी जास्त झाली असेल, ती काही ठरवून नसते, चुकून झालेली असते. उलट लोकांनी पोटभर खावं याच्यासाठी जीव घालणाराचा एवढा अट्टहास असतो की चांगल्यात चांगला पदार्थ, चांगलं कसं आपल्याला पात्राला देता येईल. आनंदी झाली पाहिजे जेवणारी माणसं. आज जिलेबी, उद्या बालुशाही, परवा बासुंदी, परवा तेरवा जामून, असं एक अन्नदानामध्ये स्पर्धा असते खाऊ घालणाराची. आषाढीच्या वारीमध्ये, पालखी सोहळ्याच्या मार्गावर काय लोकांचा अन्नदानासाठी अट्टहास चाललेला असतो. एक एक पदार्थ लोकांना जो कधी स्वप्नातही पाहिला नाही असा पदार्थ ताटाला असतो. आनंदानं खाऊ घालतात लोक. का बरं? असा प्रसाद खावा की त्या प्रसादानं खाणाराचं पोट भरावं, त्यांनी तृप्त व्हावं, आणि पोट भरलं की भरपूर आशीर्वाद द्यावा. आताच्या काळामध्ये लोक जीवावर येऊन पंगत घालत नाहीत, आनंदानं पंगत घालतात. उगी जीवावर आलंय, करा पिठलं, करा भाकरीन, खा तुम्ही, तसं नाही. उल्हासानं, भक्तिभावानं एक एक पदार्थ लोकांनी आपल्या हातचा खावा, आपल्या घरचा खावा, याचा अट्टहास करतात लोक. खूप छान अन्नदान करतात. अन्नदाते चांगलं अन्नदान करतात. मग खाणाऱ्यानं त्याच्यामध्ये कधी त्रुटी काढायची नाही, त्याचा दोष काढायचा नाही. आणि पहा ना,
भंडाऱ्यामध्ये तर कधी उन्ह धुणं काढायचंच नसतं. भंडारा जिथे असतो ना जेवणाचा, तशा ठिकाणी ऋषीची पत्नी म्हणते, बाई तुझ्यावर ही दारोदार भिक्षा मागायची वेळ आली ना, त्याला तुझं कर्म जबाबदार आहे. कित्येक जन्माचं कर्माचं गाठोडं घेऊन आलीस, अन्नाला नाव ठेवत 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 माणूस म्हणून जन्माला आली ना, आताही तू प्रसादाला नाव ठेवते, मीठ नाही चटणी नाही. अगं भगवंताचा तो प्रसाद आहे. देवानं जे अन्न दिलंय त्याला नाव न ठेवता भगवंताचे धन्यवाद म्हणून त्याचं सेवन करावं आपण. ब्राह्मण स्त्रीला स्वतःची चूक लक्षात आली.